मित्रांनो, कलर्स मराठीचे हेड केदार शिंदे हे म्हणाले आहेत की सूरज माझ्या आयुष्यभर जवळ राहील। काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत। तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, केदार शिंदे यांनी एका नवशक्ती यूट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सूरजबद्दल काही गोष्टी बोललेल्या आहेत। तर मित्रांनो, इंटरव्ह्यू दरम्यान त्यांना विचारण्यात आलं की सूरजचं कास्टिंग कसं झालं। तर केदार शिंदे बोलताना दिसले की कास्टिंग करणाऱ्या टीमने हे नाव आमच्या समोर आणलं होतं, थोडंसं वेगळं नाव आहे आणि आधी त्याला घ्यावं की नाही घ्यावं हा कास्टिंग टीमला प्रश्न होता। पण मी, राजेश आणि सुषमा एकदम ठाम होतो, कारण त्याच्यामध्ये साधेपणा आहे, आपलेपणा आहे आणि मला असं वाटतं की मी कुठेतरी काम करत होतो आणि जर मी आज या पदावर पोहोचतोय तर तो हक्क प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे। आणि मी पहिल्यांदा जेव्हा सूरजला भेटलो तर तो मला सच्चा वाटला आणि लोक त्याच्यावर इतकं प्रेम करतात, आनंद आहे आणि सूरज माझ्या आयुष्यभर यापुढे जवळ राहील। तर मित्रांनो, केदार शिंदे यांनी सूरज चव्हाण याचं कास्टिंग कसं झालं याबद्दल सांगताना दिसलेले आहेत। तर मित्रांनो, सूरज आहे तो आता आयुष्यभर त्यांच्या जवळ राहील, म्हणजे सूरज हा आपल्याला पुढे जाऊन एखाद्या चित्रपटामध्ये सुद्धा दिसण्याची दाट शक्यता असू शकते। तर मित्रांनो, केदार शिंदे हे एका लहान घरातून मोठे झालेले आहेत, त्यामुळेच त्यांना सूरजबद्दल आपुलकी असावी आणि त्यामुळेच आपल्याला ते बोलताना दिसलेले आहेत की सूरज आयुष्यभर माझ्या जवळ राहील। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे केदार शिंदे आणि सूरज चव्हाण या दोघांबद्दल सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।